या नोटाबंदीच्या त्रासातून पंतप्रधानांच्या आईही सुटलेल्या नाहीत। हिराबेन मोदी यांनी आज आपल्याकडे असणाऱ्या 500च्या नोटा बदलण्यासाठी गांधीनगरमधल्या एकता बँकेत हजेरी लावली आहे। ही दृश्य आपण बघू शकतो। गेल्या अनेक दिवसांपासून नोटा बदली करण्यासाठी मोठ्या रांगा लागत होत्या। आता मात्र महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 4 रांगा करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये वृद्ध आणि दिव्यांगांसाठी वेगळी रांग असणार आहे। परंतु तरी देखील आपण बघतोय की नरेंद्र मोदी यांची आई आता आपण दृश्यामध्ये बघू शकता, त्यांच्याकडे असलेल्या 500च्या नोटा बदलण्यासाठी त्या बँकेमध्ये पोहोचलेल्या आहेत। हिराबेन मोदी यांची दृश्य आता आपण बघतोय। गांधीनगर येथे त्या आपल्या जवळ असलेल्या 500च्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या आहेत। गांधीनगरमधल्या एकता बँकेत त्यांनी त्यासाठी हजेरी लावली आहे। ही दृश्य आपल्या स्क्रीनवर। ही दृश्य आपण बघू शकतो आपल्या स्क्रीनवर। नोटाबंदी निर्णयामुळे मोदींची या आई देखील बँकेत पोहोचलेल्या आहे। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याबरोबर आहे। रामराजे, आपण बघतोय की ज्या तऱ्हेने नोटाबंदी खरं तर लागल्या आहेत, मात्र त्यात त्यांच्या आईही सुटलेला नाही। हिराबेन मोदी या स्वतः आपल्या जवळच्या 500च्या नोटा बदलण्यासाठी पोहोचलेल्या आहेत बँकेत। काय सांगाल एकूणच? बिलकुल जेव्हा सामान्य जनता ही एटीएमच्या बाहेर आणि बँकेच्या बाहेर नोटा बदलण्यासाठी रांगाच्या रांगा लावत आहेत, अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांनी सुद्धा रांगेमध्ये लागूनच आपण सामान्य आहोत आणि सामान्य जनतेचा सुद्धा आपल्याला त्रास करतो हे दाखवून देण्याचे हा एक प्रयत्न आहे। आणि त्यामुळेच हिराबेन जी आहेत त्या आता बँकेमध्ये आलेल्या आहेत आणि त्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या आहेत। एक पंतप्रधानांची आई जरी असली तरी सुद्धा सामान्य नागरिकाप्रमाणे त्या रांगेत उभे राहून नोटा बदलून घेण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे एक मेसेज आहे, एक संदेश आहे की पंतप्रधानांच्या कुटुंबियांनी सुद्धा, त्यांच्या आईनं सुद्धा रांगेमध्ये जे कष्ट इतरांना होत आहेत तेच कष्ट आता पंतप्रधानांच्या आईला सुद्धा त्रास सहन करावा लागतोय। मात्र देशासाठी आणि जो काळा पैसा आहे त्यासाठी आपण एवढा त्रास सहन करू शकू, हा एक संदेश पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे। अगदी खरं आहे। थोडक्यात काय कोणीही यातून सुटलेलं नाही। रामराजे, आपण बघतो की ज्या तऱ्हेने हिराबेन मोदी या स्वतः तिथे पोहोचलेले आहेत, याचा अर्थ हा जो नियम आहे, खरोखर ज्यांच्याजवळ ज्या नोटा आहेत यातून कोणीही मोठं छोटं सुटलेलं नाही। एकीचं उदाहरण या निमित्तानं पुढे येतंय, काय सांगाल? बिलकुल एकीचं उदाहरणच यापुढे येते। कारण लोकांचा जो त्रास होता आपण पाहिलेला आहे आणि आपण कव्हर पण केलेला आहे, दाखवलेलं पण आहे की 70-80 वर्षाचे वृद्ध ज्येष्ठ नागरिक सुद्धा रांगेमध्ये लागलेले आहेत आणि त्यांना मदत करण्यासाठी आता हात पुढे सरसावलेले आहेत। कोणी पाणी आणून देते, कोणी जेवण आणून देते, अशा प्रकारची भावना, एकमेकांना सांभाळून घेण्याची भावना निर्माण होते। मात्र हा त्रास सुद्धा पंतप्रधानांच्या घरामध्ये सुद्धा आहे। आपण सामान्य आई आहे, पंतप्रधान मोदी जरी असले तरी त्यांची आपण मातोश्री आहोत आणि जनतेला जो त्रास होतोय तोच आपल्याला सुद्धा त्रास होतोय। मात्र देशभावनेसाठी किंवा विकासासाठी, देशाच्या भल्यासाठी एवढा त्रास सहन करण्याची आपली तयारी आहे, हा एक दाखवण्याचा प्रयत्न होतोय। मात्र इथे दुसरी एक बाब बघायला पाहिजे की एकमेकांना जे सहकार्य ज्याप्रमाणे केलं जाते, बँकेच्या बाहेर 4 रांगा वेगवेगळ्या केलेल्या आहेत, महिलांसाठी वेगळी रांग केलेली आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी रांग केलेली आहे, बँकेतले व्यवहार जे केले जातात त्यांच्यासाठी वेगळी रांग केलेली आहे आणि अपंगासाठी वेगळी रांग केलेली आहे। मात्र तरी सुद्धा काही समाजसेवी संस्था आहेत, एनजीओज आहेत, एटीएमच्या बाहेर ज्या रांगा लागल्या आहेत किलोमीटर, त्यांना पाणी देण्याचं काम सुरू करत आहेत, त्यांना जेवण देण्याचं काम सुरू करायला आहे। त्यामुळे एक कुठेतरी माणुसकीचं दर्शन आपल्याला मिळताना पाहायला मिळते। अगदी खरं आहे रामराजे, ज्या तऱ्हेने आपण बघतोय ही दृश्य हिराबेन मोदी या स्वतः बँकेमध्ये आलेल्या आहेत आणि स्वतः त्यांनी आपल्या जवळ असलेल्या 500च्या नोटा बँकेत दिलेल्या आहे। रामराजे, ज्या तऱ्हेने आपण बघतोय की अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय काल तातडीनं सरकारनं घेतलेला आहे की मग वृद्ध असो, दिव्यांग असो, इतर काही कामांसाठी वेगवेगळ्या रांगा असतील, त्याचा लोकांना निश्चितच आज फायदा होत असेल। बिलकुल सरकारने ताबडतोब या संदर्भाची बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये सांगण्यात आलेलं आहे की ज्या असुविधा होत आहेत किंवा जो लोकांना त्रास होतो, नागरिकांना जो त्रास होतो तो त्रास दूर करण्यात यावा।
आणि त्यामुळेच बँकांच्या बाहेर ज्या त्या चार वेगवेगळ्या प्रकारच्या रांगा करण्यात आलेल्या आहेत. महिलांसाठी रांग वेगळी करण्यात आलेली आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी रांग वेगळी करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर बँकेतील जे व्यवहार करण्यासाठी लोक येत आहेत त्यांच्यासाठी वेगळी रांग करण्यात आलेली आहे आणि अपंग म्हणजेच की दिव्यांग लोकांसाठी ही वेगळी रांग करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणताही त्रास जास्तीत जास्त लोकांना होऊ नये म्हणून त्यासाठीच हा प्रयत्न सरकारने केलेला आहे. मात्र इथं पाहणं गरजेचं आहे की 70-80 वर्षाचे जे वृद्ध नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्या सहकार्यासाठी काही समाजसेवी संस्था आलेल्या आहेत, काही NGOज आलेल्या आहेत. त्यांच्यासाठी पाणी दिलं जात आहे, त्यांना कोल्ड्रिंक्स दिलं जात आहे, त्याचबरोबर त्यांना जेवण सुद्धा दिलं जात आहे. काही लोकांनी तर इथे फुकट जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे एक कुठेतरी माणुसकीचं दर्शन आपल्याला पाहायला मिळतंय आणि पंतप्रधानांची आई स्वतः हिराबेन जर रांगेमध्ये जर नोटा बदलत असतील तर यापेक्षा माणुसकीचं दर्शन वेगळं असू शकत नाही. आणि त्याच्यामुळे एक लोकांना एक संदेश आहे, हा मेसेज आहे की पंतप्रधानांची आई असून सुद्धा त्यांनी घरामध्ये बसून कोणाला सांगून नोटा बदलावल्या नाहीत, तर त्या स्वतः रांगेमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे एक संदेश जो आहे तो लोकांना देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हा सकारात्मक संदेश आहे. त्यामुळे लोकांचं मनोबल नक्कीच वाढणार आहे. येत्या काही कालावधीमध्ये जरी हे संपूर्ण समस्या आहे ATMची, पैशाची, बँकेसमोरच्या रांगा त्या कमी होतील, मात्र हा जो संदेश दिलेला आहे मोदींच्या आईने हा महत्त्वाचा मानला जाईल. अगदी खरं. रामराजे, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर ही दृश्य आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकता. नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी या देखील गांधीनगरच्या एकता बँकेमध्ये गेल्या होत्या आणि तिथे त्यांनी आपल्याजवळच्या 500च्या नोटा बदली करून आता नव्या नोटा घेतलेल्या आहे. हिराबेन मोदी यांच्याजवळ आता आपण नवी 2000ची नोट देखील बघितलेली आहे. नोटाबंदी निर्णयामुळे मोदींची आईही बँकेत गेलेली आहे. या निर्णयामुळे कोणीही सुटलेलं नाही, हे एक अतिशय महत्त्वाचं उदाहरण या निमित्तानं पुढे येत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.